नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. रायगडावर जाणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीच्या नजरेस एक वाक्य नक्की पडतं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, रायगडाच्या पायरीवर हिरोजी इंदुलकरांचंच नाव का लिहिलं आहे? हिरोजी इंदुलकर नेमके कोण होते? त्यांनी स्वराज्यासाठी असं काय केलं होतं की आज शेकडो वर्षानंतरही रायगडावर त्यांचं नाव आदराने घेतलं जातं? आणि या एका वाक्यामागे दडलेली कथा नेमकी काय आहे? चला आज जाणून घेऊया हिरोजी इंदुलकर आणि या पायरीमागचं रहस्य. मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल DG मराठी. आता तुम्हा सर्वांना एक माहीतच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना एका मजबूत आणि सुरक्षित राजधानीची गरज होती. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेला रायरीचा डोंगर महाराजांच्या नजरेत आला. हा डोंगर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत मजबूत होता. महाराजांनी रायरीचा विकास करून त्याला स्वराज्याची राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे याच रायरीला नाव मिळालं रायगड. पण डोंगरावर राजधानी उभारणं हे काही सोपं काम नव्हतं. पाणी, राजवाडे, बाजारपेठ, तटबंदी, दरवाजे, रस्ते, निवासस्थानं या सगळ्याची आखणी करावी लागणार होती. आणि या भव्य कामासाठी आवश्यक होतं ते म्हणजे कौशल्य, म्हणजेच कुशल वास्तुरचनाकार आणि बांधकाम तज्ज्ञांचं कौशल्य. याच ठिकाणी इतिहासात नाव येतं हिरोजी इंदुलकरांचं. हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कुशल वास्तुकार म्हणून ओळखले जातात. म्हणजेच आजच्या काळात त्याला आर्किटेक्ट असंही म्हणतात. रायगडावरील विविध वास्तूंच्या उभारणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आज आपण रायगडावर गेल्यावर ज्या भव्य रचना पाहतो त्या केवळ दगडांची रास नाहीत, त्यामागे आहे अचूक नियोजन, अभियांत्रिकीचं ज्ञान, बांधकाम कौशल्य आणि असंख्य लोकांची मेहनत. आणि त्या कामाचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये हिरोजी इंदुलकरांचं नाव घेतलं जातं. कल्पना करा, आज आपल्याकडे मोठमोठ्या मशीन आहेत, क्रेन आहेत, सिमेंट, स्टील आणि आधुनिक बांधकामांची साधनं आहेत. पण जवळपास 400 वर्षांपूर्वी एका उंच डोंगरावर एवढी मोठी राजधानी उभारायची होती. मोठमोठे दगड योग्य ठिकाणी पोहोचवायचे होते, भक्कम तटबंदी उभी करायची होती, पाण्याची व्यवस्था करायची होती, राजवाडे आणि इतर वस्तू उभारायच्या होतात. आजच्या काळात आपण क्रेनने किंवा इतर साधनांनी ही कामं सहज करू शकतो, पण त्या काळात हे नेमकं केलं कसं असेल? त्यामुळेच हिरोजी इंदुलकरांना रायगडावर एवढा मोठा सन्मान मिळतो. राजवाडे आणि इतर वास्तू उभारायच्या आणि हे सगळं करताना गडाची नैसर्गिक रचना आणि संरक्षण क्षमता लक्षात घ्यायची. हे काम किती कठीण असेल याची कल्पना आपण करू शकतो. याच कारणामुळे रायगडाची निर्मिती ही तत्कालीन स्थापत्य कौशल्याचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. हिरोजी इंदुलकरांकडे वास्तुकलेचं आणि बांधकामाचं कौशल्य होतं, पण केवळ कौशल्य पुरेसं नव्हतं. त्यासाठी आवश्यक होती महाराजांप्रती निष्ठा आणि त्यांच्याप्रती समर्पण. हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या उभारणीमध्ये घेतलेली मेहनत आणि जबाबदारी यामुळे ते महाराजांच्या विश्वासातील व्यक्ती बनले. स्वराज्याची राजधानी उभारण्याचं काम म्हणजे केवळ एक बांधकामाचं काम नव्हतं, ते होतं स्वराज्याच्या भविष्याची पायाभरणी करण्याचं काम. सेवेचे ठाई तत्पर याचा अर्थ आता तुम्हाला थोडा थोडा कळत असेल, पण आता आपण ते संपूर्ण जाणून घेत आहोत. आता येतो आपल्या प्रश्नाचा सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तर या वाक्याचा साधा अर्थ काय? स्वराज्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हिरोजी इंदुलकर, तर हा या वाक्याचा अर्थ आहे. इथं सेवा म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीची सेवा नव्हती, ही सेवा होती स्वराज्याची. आपल्या राजासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आपलं कौशल्य आणि मेहनत अर्पण करायची. हीच हिरोजींच्या कार्याची खरी ओळख होती.
रायगडाच्या अनेक वास्तू होत्या. राजसभा, राजवाडा, बाजारपेठ, तटबंदी, प्रवेशद्वार आणि इतर अनेक रचना. आज त्यातील अनेक वास्तुरचना काळाच्या ओघात भग्न झाल्या आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग रायगडाच्या पायरीवर हिरोजी इंदुलकरांनी आपलं नाव कसं कोरलं? तर जेव्हा महाराजांनी त्यांना बक्षीस मागण्याचा आग्रह केला तेव्हा हिरोजींनी अत्यंत नम्रपणे फक्त एक गोष्ट मागितली, महाराज, गडावरील जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर मला माझे नाव कोरण्याची अनुमती द्यावी. त्या पायरीवर आजही हा शिलालेख पाहायला मिळतो. त्यांनी या व्यतिरिक्त कोणत्याच दक्षिणेची मागणी केली नाही. म्हणूनच आजही हिरोजी इंदुलकरांचं नाव हे त्या पायरीवर दिसतं. पण त्यांचा अवशेष आजही एक गोष्ट सांगतात, स्वराज्य उभं करण्यासाठी किती मोठं नियोजन आणि किती मोठी मेहनत घेतली गेली होती. आणि या भव्य निर्मितीशी हिरोजी इंदुलकरांचं नाव कायमचं जोडलेलं गेलं. आज आपण रायगडाच्या पायऱ्या चढतो, काही मिनिटात आपण वर पोहोचतो. पण एक क्षण थांबून विचार करा, ज्या मार्गावरून आज आपण सहज चालतो त्याच परिसरात शेकडो वर्षांपूर्वी किती लोकांची प्रचंड मेहनत घेतली गेलेली असेल. आणि त्याचबरोबर किती दगड वाहिले असतील, किती दिवस आणि रात्री या राजधानीच्या निर्मितीसाठी खर्च झाले असतील. आणि त्या सर्व कष्टांच्या मागे एक मोठं स्वप्न होतं, हिंदवी स्वराज्याची राजधानी उभारण्याचं. हिरोजी इंदुलकरांची कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. इतिहासात फक्त तलवार हातात घेणारेच महान नसतात. स्वराज्याच्या उभारणीत प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची होती. आपल्यामधल्या भरपूर जणांनी रायगड बघितला असेल आणि जगदीश्वराच्या म्हणजेच भगवान शिवाच्या मंदिराच्या पुढे आल्यावर आणि महाराजांच्या समाधीच्या अगदी जवळ ही पायरी तुम्ही नक्कीच बघितलेली असेल. आणि तुमच्यामधल्या भरपूर जणांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल किंवा तुमचं लक्ष त्या ठिकाणी गेलंच असेल. तर कोणी रणांगणात लढलं, कोणी प्रशासन सांभाळलं, कोणी गुप्तहेर म्हणून काम केलं आणि कोणी आपल्या कौशल्याने स्वराज्याच्या वास्तू उभारल्या. हिरोजी इंदुलकर हे अशाच सेवाभावी व्यक्तिमत्वाचं उदाहरण आहेत. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही रायगडावर जाल आणि तुमच्या नजरेस हे शब्द पडतील, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, तेव्हा त्या नावाकडे फक्त एक शिलालेख म्हणून पाहू नका, त्या नावामागे असलेली मेहनत आठवा आणि जबाबदारीही आठवा. रायगडाच्या निर्मितीमागचं कौशल्य आठवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्यासाठी स्वतःचं कौशल्य, वेळ आणि आयुष्य समर्पित करणाऱ्या त्या सेवाभावाला सलाम करा. कारण स्वराज्य फक्त तलवारीने जिंकलं गेलं नाही, ते उभं राहिलं असंख्य हातांच्या मेहनतीने, असंख्य मावळ्यांच्या निष्ठेने आणि हिरोजी इंदुलकरांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सेवेमुळे. पुढच्या वेळेस रायगडावर कचरा करताना किंवा इतर गोष्टी करताना थोडासा विचार करा. कारण ज्या ठिकाणी आपण कचरा करतोय त्या ठिकाणी येण्यासाठी किंवा त्या ठिकाणचं बांधकाम करण्यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला खूप काही शिकवून जाते. तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.